हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्हिडिओ व्लॉगमध्ये। तर आज मी बनवत आहे शंकरपाळे। तर दिवाळीचं फराळ तर संपलं आहे, तर म्हटलं चला आता शंकरपाळे एकदम सोपी रेसिपी आहे, तर झटपट पण होती आणि म्हणून बनवू आज आपण। तर त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा। तर 1 वाटी पाणी घेतले, त्याच वाटीने मोजून 1.5 वाटी साखर घेतली। तर आता हे मी गरम करून घेणार आहे, म्हणजे साखर वितळून घेणार आहे आणि मैदा घेणार आहे 3 पावशर। कारण 1 किलोचंच केलं असतं, पण मला थोडेसे करंज्यांचं सारण पडलेले आहे, तर ते पण करायचं होतं। तर म्हणून म्हटलं थोडंसं कवरसाठी मैदा ठेवूया। आणि 1 वाटी त्याच वाटीने मी तूप पण घेतलेलं आहे, तुपाचं मोहन करून घेतलं आहे मस्त असं, आणि सर्व मिक्स करून घेतलं आहे हाताने। तर मी नेहमी अशाच पद्धतीने, मला आहे ना शंकरपाळे बनवायला सोपे वाटत्या आणि छान होत्या आणि पटकन पण होत्या, एकदम सोपी पद्धत आहे। असं कडकडीत मोहन करून टाकलं ना तर पटकन होत्या। ते मला तूप आणि दूध साखर मिक्स करून आणि ते बनवताना तर ते माझं प्रमाण चुकून जातं, मग त्याच्यात तूप आणि त्याचं मिश्रण जास्त होऊन जातं, नाही तर मैदाच कमी पडतो असं होऊन जातं। त्याच्यामुळे मला ही पद्धत सोपी पडते। तर मस्त असं तुपाचं मोहन सगळीकडं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि कोणी कोणी मीठ पण टाकतं, पण मी काही मीठ वगैरे टाकलं नाही, थोडंसं टाकतं चवीपुरतं। तर अशा प्रकारे असा त्याचा गोळा बनला पाहिजे। तर एवढं तूप टाकून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर मग वेलची पूड टाकली आहे थोडीशी। तर वेलची तर एवढी महाग होऊन गेली आहे, आणि बघा इथं काय मला आहे ना, म्हणजे माझं आज डोकंच कुठं होतं काही समजलंच नाही। माझं ना एवढी मोठी चुकी झाली, म्हणजे मला पाण्याऐवजी आहे ना मला दूध घ्यायचं होतं शंकरपाळे बनवायला, पण मी विसरून गेले आणि त्याच्यामुळे म्हटलं व्हिडिओ आता सुरू तर केलाच आहे, आणि एवढी साखर पण टाकलेली होती तर ती वाया जाईल, त्याच्यामुळे मी पाण्यातच केलं आहे आज। तर एवढ्या वेळेस जाऊ द्या म्हटलं, पुढच्या वेळी बनवल तेव्हा दुधामध्येच बनवल। तर सर्व माझं म्हणजे पचकाच होऊन गेला। तर काही नाही, पाणी टाकूनही छानच होत्या। तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता करून घेऊ, आणि एकदम प्रमाण एकदम भारी माझं परफेक्ट झालेलं आहे। तर नेहमी म्हणजे अशा पद्धतीने केलं ना तर झटपट पण होतं, आणि मुलांना घरामध्ये तर खूप आवडतं। साखर थोडीशी मी जास्तच टाकली, कारण गोडच छान लागते शंकरपाळे। तर असं थोडं थोडं करूनच मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मस्त मळून घेतलेलं आहे। तर जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा आणि सपोर्ट पण करा। यावर्षी तर मम्मीने तर खूपच छान शंकरपाळे बनवलेले होते, तर खूप तिचे खुसखुशीत जास्तच झाले होते माझ्यापेक्षा। तर मी पण तसंच करण्याचा प्रयत्न करते। तर बघा मस्त असं मळून घेतलेलं आहे। किचनवरतीच चालू आहे माझा उद्योग, कारण लाडू होता खाली, म्हटलं तो येईल परत मध्ये मध्ये, त्याच्यामुळे मग व्हिडिओ बनवायचा असल्यावर किचनवरतीच मी सगळी तयारी करून घेतली। खरं तर आज मी खूप आनंदात आहे, म्हणजे माझा चॅनल आता हाफ मोनोटाईज व्हायच्या म्हणजे याच्यावरच आहे, काठेवरच आहे। तर तुम्ही सपोर्ट केला तर फुल मोनोटाईज नक्कीच होईल, तर मला नक्की सपोर्ट करा। आणि त्याच्यामुळे ना अशी उत्सुकता वाढते का आपण रोज रोज व्हिडिओ बनवून आणि टाकावं, पण कसं आहे ना थोडंसं ॲडजस्टच होत नाही, पण तरी मी प्रयत्न करते, जसं येईल तसं मी टाकून देते व्हिडिओ। आणि खरं सांगायचं तर आहे ना, लाँग व्हिडिओ आपल्याला जर वॉच टाईम वाढवायचा असेल ना तर लाँग व्हिडिओकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे। आणि शॉर्ट्स व्हिडिओ आहे ना, म्हणजे फक्त सबस्क्रायबरच वाढते शॉर्ट व्हिडिओनी, त्याचा एवढा आहे ना लगेच वॉच टाईम वाढत नाही। जर मिलियनमध्ये व्ह्यूज गेले शॉर्ट्सचे तर आपल्याला वॉच टाईम चांगला भेटतो, पण माझे तर अजून काही गेले नाही एवढे मिलियनमध्ये। त्याच्यामुळे आहे ना तुम्ही नक्की सपोर्ट करा मला, माझे खूप प्रयत्न चालू आहे। तर इथपर्यंत येऊन मला मागे वळून बघायचंच नाही आहे, म्हणून मी आहे ना किती मला म्हणजे वेळ भेटो अगर ना भेटो तरी मी प्रयत्न चालूच आहे माझे, काही ना काही मी तुमच्यासमोर म्हणजे असं दाखवते व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला याच्यामधून काहीतरी मोटिवेट मिळण्यासारखंच आहे। तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आता मस्त शंकरपाळे मी करून घेतलेले आहे, आणि खूप सोपी पद्धत आहे ही, आणि पटपट पण शंकरपाळे होऊन जातात। तर खरं म्हणजे काय आहे ना, मी माझ्या व्हिडिओंकडे लक्षच असं म्हणजे कंटिन्यू मला देताच आलं नाही। तर मध्ये ना मध्ये काही ना काही प्रॉब्लेम, प्रेग्नेन्सी, परत कसं आहे माझं हाय रिस्क प्रेग्नेन्सी असल्यामुळे ना मला कंटिन्यू असं म्हणजे बघा प्रेग्नेन्सीचे पण व्हिडिओ टाकता आले नाही। तर खूप माझी इच्छा होती का माझं प्रेग्नेन्सीचं रुटीन वगैरे शेअर करावं, तरी मी एक असाच टाकून दिलेला आहे प्रेग्नेन्सीचा, पण
बऱ्यापैकी मला त्याला व्ह्यूज चांगले आले होते आणि डिलेवरीचा तो तर मम्मीनीच काढला होता, त्याच्यामुळे काही नाही, त्याला पण मस्त व्ह्यूज आले होते. तर माझा वॉच टाईम आहे ना इतकं म्हणजे भरपूर येत होता आणि तेव्हाच मी स्टॉप करून टाकायची, असं खूप वेळेस झालेलं आहे. आणि खरं म्हणजे लक्ष दिलं ना कंटिन्यू यूट्यूबला, म्हणजे रोज काम केलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला सक्सेस भेटतो. रोजचा व्हिडिओ टाकलाच पाहिजे आणि तो पण बघण्यासारखा पाहिजे, नाही तर नुसतं व्हिडिओ टाकायचं म्हणून टाकायचं असंही नाही. मी तीच चुकी केली, मी तर रोज रोज टाकतच नव्हते व्हिडिओ आणि अजून पण माझे लॉंग व्हिडिओ मला डेली टाकताच येऊन नाही राहिले, त्याच्यामुळे ना थोडासा वॉच टाईमला प्रॉब्लेमच येतो आहे. तर तुम्ही पण सपोर्ट करा मला, तुमच्या सपोर्टशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. तर चला आता अशा पद्धतीने मस्त मी शंकरपाळ्या करून घेतल्या आहे, तर पटपट होऊन गेलं इतक्यात. तर 15-20 मिनटाचंच काम आहे, इतक्यात शंकरपाळ्या होत्या. तर तळायला जास्त वेळ लागतो. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही मला जॉईन व्हा, म्हणजे कमेंट करत जा तर माझ्या गोडताई मैत्रिणींनो. तर रोज माझे व्हिडिओ बघा आणि मला सपोर्ट पण करा. तुमचा एक लाईक आणि कमेंट्स खूप महत्त्वाचे आहे माझ्यासाठी. तुम्ही जर कमेंट्स केल्या तर तेव्हाच मला समजेल का तुम्ही माझ्यासोबत अशा कनेक्ट आहे, आणि मग मला म्हणजे कसं आहे, उत्साह वाढतो माझा व्हिडिओ बनवायला पण. तर चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.